नमस्कार मंडळी. उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण, लेखक डॉक्टर वी रा आपटे. ह्याचं अभिवाचन आपण सध्या करत आहोत आणि त्यात आज आपण प्रत्यक्ष उपनिषदांकडे वळत आहोत. भावरूपी निरांजन देवापुढे तेवते आहे. त्याला वंदन करून श्री गणेशाला वंदन करते आणि आर्ततेने श्री गुरूंना साथ घालते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. श्री विठ्ठलाच्या चरणी दंडवत. विठ्ठल पंडित रामचंद्र कृष्णाजी आपटे यांचा वारसा लाभल्याने, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने, माझ्या सहकार्यांच्या मदतीने नवरत्नांमधील प्रथम रत्न, जणू काही सुंदरसे लाल माणिकच त्याच्या उपजत सौंदर्याने नटलेले आहे, असे ईशावास्य उपनिषद आजपासून आपणासमोर सादर करते. ते करताना आपल्या साथीशिवाय ही गोष्ट अशक्यच आहे. त्यामुळे समर्थांच्याच शब्दात सांगायचे तर आपण सारे श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांना सादर सविनय अभिवादन. आणि आता हळुवारपणे उलगडूया या मौल्यवान उपनिषदरूपी वस्त्राचे एक एक ज्ञानरूपी पदर. साठवूया ते अतिमौल्यवान ज्ञानकण आपल्या मनबुद्धीत आणि अनुभूती घेऊन चालूया वाट त्या मोक्ष पंढरीची. ईशावास्य उपनिषद. लहान पण महान. ईशावास्य या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होते, म्हणून यास ईशावास्य उपनिषद हे नाव दिले गेले. याज्ञवल्क्य या ऋषीने शुक्ल यजुर्वेद रचला. त्यांचे मामा वैशंपायन ऋषी यांनी यजुर्वेद कृष्ण आधीच रचला होता. मामा भाचे भांडले. याज्ञवल्क्याने सूर्योपासना करून पुन्हा वेदरचना केली. त्यात शेवटी जो 18 ऋचांचा भाग आहे त्याला ईशावास्योपनिषद म्हणतात. काही संहितेत 17च मंत्र वा ऋचा आढळतात. हा सारा इतिहास व्यासांच्या समकालीन म्हणजेच महाभारत रचनेच्या आगेमागे असावा. ईशावास्य उपनिषदातील विचार अलीकडचे असूनही या उपनिषदाला तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अधिक महत्त्व दिले गेल्याने यातील ऋचा त्या मानाने अधिक कूट व गूढ वाटतात. आपणही या उपनिषदाचा अभ्यास पहिल्यांदा करूया. ते व हे. तसे हे उपनिषद लहान असून गहन वाटते. आता हे पहा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. काव्याची सुरुवात मंगलाचरणाने होते किंवा शांती वाचन करावे अशीही सुरुवात केली आहे. याचा अर्थ ओम ते पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण निर्माण होते. पूर्णाचे पूर्ण गेले असता पूर्ण उरते. या ऋचेत 7 वेळा पूर्ण शब्द आला आहे. पूर्ण याचा अर्थ भरलेले, व्याप्त, व्यापलेले, सर्व असा आहे. ही ऋचा सांगण्यापूर्वी बरेच ब्रह्मज्ञान सांगून झाले असावे व त्याला उद्देशून ते अदहा इदम हे असे सर्वनाम वापरले गेले असे वाटते. त्यातून जवळचे सांगण्यासाठी हे व दूरचे नाम दाखवण्यासाठी ते वापरतात. याचाही विचार करावा लागेल. येथे श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अभंगाची आठवण येते.
रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या सुप्रसिद्ध अभंगात तो हा विठ्ठल, त्यातील अर्थ तो म्हणजे मागील जन्मातला व हा म्हणजे आज समोर दिसणारा मूर्तिरूप विठ्ठल. अतिशय चांगल्या तऱ्हेने हे रूप डोळ्यांनी पाहिल्यावर मला अतिशय सुख झाले. या अभंगात तो आहे हा भाव विठ्ठलाविषयी व्यक्त झाला आहे. तसाच भाव परब्रह्मासंबंधी ते पूर्ण आहे असे सांगताना परब्रह्म या नामाविषयी ते याज्ञवल्क्य ऋषी सांगत असावेत. सर्व ब्रह्मांडाला पूर्णत्वाने वेढूनही ते उरले असल्याने त्याला पूर्ण म्हणावयास हवे. वस्तुमात्रास, प्राणीमात्रास अंतर्बाह्य असे ब्रह्माने व्यापले आहे म्हणून ते पूर्ण आहे. ते स्वतःहून विभागले जाते तरी ते ब्रह्मच राहते म्हणून ते पूर्ण आहे हे पटेल. दूरात दूर तेच ब्रह्म आणि म्हणून ते पूर्ण आहे. आता हे काय असावे ते पाहू. आणि पूर्ण असले पाहिजे. घटामधली हवा घट छिन्न होताच बाहेरील हवेत मिसळते, तोवर ती वेगळी असते. त्याचप्रमाणे वस्तुमात्रात, देहमात्रात अंतर्गत सत्ता चालविते. ते आत्मतत्व इथे हे म्हणून वावरते. तत्व ब्रह्मच असल्याने व घटानुरूप हवेला वेगळेपणा येतो तसा जो आत्मतत्वाला आला एवढेच. त्यामुळे हे आत्मतत्वही पूर्णच आहे हे कळून येईल. देहातील असंख्य कोटी पेशी यामध्ये हे आत्मतत्व सामावले आहे. या पेशींचे विभाजन एकाचे 2, दोनांचे 4 असे होते व अशीच ही संख्या कोट्यावधी, अब्जावधी होते. यातही हेच आत्मतत्व भरून उरले म्हणून ते पूर्ण आहे व हेही पूर्ण आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपटो. तुका म्हणे समध्यान, हे ते हे चरण सुकुमार. या व अशा अभंगातून हे म्हणजे आत्मतत्वच होय. त्याने इंद्रियांना सुखाची परमावधी मिळते आणि म्हणून हे आत्मतत्व पूर्ण आहे. अपूर्णात रुखरुख आहे, पूर्णात परमानंद आहे. सजीवाचे विज्ञान. आधुनिक विज्ञानाप्रमाणे सजीव सृष्टीच ज्याच्यामुळे जन्म पावते त्याला कारण मुख्यतः DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड याचा रेणू होय व त्याची निर्मिती त्याचेपासूनच होते. म्हणून याच्या धाग्यापासून दुसरा तसाच धागा तो तयार करतो. याची जाणीव शास्त्रज्ञांना आहे. या रेणूच्या पेशींमधून पेशी निर्माण होतात केवळ वजावटीने. पूर्णस्य पूर्णमादाय व उरते तीही पूर्ण पेशीच. त्यामुळे या रुचेतील अर्थ पूर्णतः लागतो व उलगडतो. पेशी पूर्ण आहेत, त्याचेपासून पूर्ण पेशीची उत्पत्ती होते व त्या पेशीही पूर्ण असतात. विभाजन सजीवतेचे. एका पेशीचे बरोबर मधोमध 2 भाग होतात व त्यात असलेल्या केंद्रकाचे 2 भाग होतात व असे केंद्रकाचे झालेले 2 भाग प्रत्येक पेशी भागाच्या केंद्रस्थानी जातात. या केंद्रकातच जीव, इच्छा, बुद्धी, मन, ज्ञान, पूर्वसंस्कार व पूर्वफल समावेशित असते. त्यामुळे होणारा प्रत्येक भाग पुन्हा स्वतंत्र पेशी होतो. पूर्णमेवावशिष्यते म्हणजे केवळ पूर्ण स्वरूपच उरते. याचा अर्थ पूर्ण वजा पूर्ण झाले की बाकी पूर्णच उरते. हे तत्व चिरंतन सत्य आहे आणि आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर ते निखालसपणे सत्यच ठरते.
पेशी व जीव या रुचेवरून आत्म्याचे व त्याचप्रमाणे परमात्म्याचेही अस्तित्व जाणीवपूर्ण होते. हे अलीकडील शास्त्रज्ञांनी मान्य करावयास हरकत नाही. पेशीमध्येच काय, प्रत्येक देहातच आत्म्यामुळे जीव आहे, जीवामुळे चैतन्य आहे, चैतन्यामुळे ज्ञान आहे, ज्ञान आहे म्हणून बुद्धी आहे, बुद्धी निश्चयात्मक होते म्हणून कार्य आहे, व कार्य आहे म्हणून कर्मफल आहे. हे कर्मफल भोगण्यासाठी देह हवा, त्याची निर्मिती हवी. पूर्णाकडून पूर्णाचीही निर्मिती होते, ती त्या पूर्ण असलेल्यांच्या इच्छेवरून. एकोहम बहुश्याम, एक असलेला अनेक होतो. हे महान तत्व या रुचेने सुमारे 6000 वर्षापूर्वी जगापुढे मानवासमोर आणावे, हे केवढे आश्चर्य. उपनिषदातील रुचांमधून असे धक्के वारंवार बसावयाचे आहेत. याने आनंद वाढेल, अभिमान वाढेल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, मीच मज व्यालो पोटी आपुलिया आलो, आता पुरले नवस निरसोनी गेली आस, जालो बराबळी गेलो मरुनी ते काळी, दोन्हीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. हे फारच बोलके आहे. पेशीच्या विभाजनाशी तुलना करा. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा गृधः कस्य स्विद्धनम्. आता आपण प्रत्यक्ष ईशावास्य उपनिषदात प्रवेश करीत आहोत. यातील प्रत्येक ज्ञानकण आपण सावधपणे टिपावा. या रुचेचा अर्थ असा आहे, निखिल सृष्टी ही की जी केवळ गतिमान आहे, तीच सर्व ईश्वर भरून आहे. त्याच्या दातृत्वावर विश्वासून ती तू उपभोग. परधनाची अभिलाषा करू नको. अर्थ स्पष्टीकरणासाठी श्रीमद साई चरित्र नामे श्री गोर दाभोळकरांनी लिहिलेल्या ग्रंथातून काही ओव्या सादर करीत आहे. कृपया अवधाराव्यात. अखिल त्रैलोक्य सचराचर अच्छादी जो ईश परमेश्वर, निष्क्रिय निष्कल जो परात्पर, तो शरीरी सदात्मक. हे यत्किंचित भूत भौतिक जगच्चेतना चेतनात्मक, ईश्वर हा अद्वितीय एक, निर्धार निशंक करावा. जगद्बुद्धीचा हा विवेक, जरी मनासी पटेना देख, तरी हे धन हिरण्यादिक यांचा अभिलाख न करावा. ईशावास्य भावार्थ बोधन नाम 20ोऽध्यायः. पान नंबर 266. पूज्य साईबाबांचे मार्गदर्शन. तुमचे व माझे भाग्य असे, या प्रथम रुचेचा तत्वार्थ काढताना प्रत्यक्ष साईबाबा या सत्पुरुषाने जे मार्गदर्शन केले व तेही याच रुचेविषयी आता सांगत आहेत श्री दास गणू. हे ईशावास्य उपनिषदाची मराठी गीतार्थ बोधिनी लिहित होते. याच तेन त्यक्तेन ओळीवर ते अडले. साईबाबांच्या भेटीत त्यांनी आपली अडचण व्यक्त केली. साईबाबा म्हणाले, त्यात काय कठीण आहे? अरे, विलेपार्ल्याचे आपले काका दीक्षित आहेत ना, त्यांची मोलकरीण या अडचणीचे निराकरण करील. श्री दासगणू पार्ल्याला दीक्षितांचेकडे आले. सकाळी त्यांना जाग आली, तीच मुळी गाण्याच्या लकेरीने. गात होती काकांची मोलकरीण. तिचे वय अवघे 8. नारिंगी साडी, तिला भरजरी काठ वगैरे वर्णन त्या गीतात होते. त्या मुलीचे प्रत्यक्ष दर्शन झाले ते फाटक्या परकर पोलक्यात. हातात घासलेली भांडी, मुखात स्वरालापांनी मुक्त गाणे. अचंबा वाटला. दुपारी नारिंगी भरजरी काठाची साडी दुकानातून आणून तिला दिली.
दुसरे दिवशी ती साडी ती नेसली. सबंध दिवस ती गाणे म्हणत पिंगोऱ्या घालत होती, गिरक्या घेत होती. अतिशय आनंदाने नाचत होती. परंतु त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पुन्हा मूळ स्वरूपात म्हणजे फाटक्या परकर पोलक्यात आली. ही स्वरूपे पाहून किती श्रीमंतपणे गरिबी जगता येते पहा. श्रीमंती व गरिबी ह्या स्थितीत साक्षात परमेश्वराची देणगी आहे. ती समाधानपूर्वक कशी उपभोगतो यावरच त्याचे महत्त्व आहे. साई चरित्रातील वरील प्रसंगात हे उत्कटतेने दिसून येते. त्यांनी दिलेले समाधानानेच उपभोगावे. जगद्गुरू तुकाराम म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा धरू नको हे नीतितत्व आहे. अशा अभिलाषेतून सामाजिक शांतता बिघडते, सुरक्षितता नष्ट होते, प्रसंगी अनेकांना जीवाचे मोल देणे भाग पडते. नरसिंह मेहता म्हणतात, परधन नव झाले हात रे. महात्मा गांधींना वैष्णवजन तो हे पद फार आवडे. साधी साधी नीतितत्वे सोप्या गीतातून समर्थपणे व्यक्त झाल्याने त्याचे सुपरिणाम होतात. विनाशी विश्व व अविनाशी ब्रह्म. आता पुढे या रुचेच्या मागील ओळीचा अभ्यास करू. हे सारे चराचर, सजीव, निर्जीव, सारे जग जन्मणारे व संपणारे आहे, म्हणूनच विनाशी आहे. ज म्हणजे जन्म घेणारे व ग म्हणजे गतीत असून जाणारे म्हणजे विनाश पावणारे. अशाश्वत, वनस्पती, प्राणी, एकपेशीय, बहुपेशीय सर्व काही. इतकेच नव्हे तर दगड, धातू, रत्ने, अस्थि हे सुद्धा सारे काही नाश पावते. हे सारे हालचाल करणारे. निर्जीवाची हालचाल, त्यांच्यातील अणू, परमाणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन सुद्धा सारे गतिमान आहेत. ही गती थांबते. दुसरे परमाणू, अणू त्र्यसरेणू बनतात. त्यांचे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन आणखीही अतिवेगवान कण टॅकिऑन सुद्धा पुन्हा अगतिक होतात. सूर्य, चंद्र, तारे हे सुद्धा केव्हा तरी अगतिक म्हणून निस्तेज होतील. जग अंधारात बुडेल. पुन्हा निर्मिती, पुन्हा विनाश हे करणारे महातत्व म्हणजे परमेश्वर होय. याचे वास्तव्य सर्व दिशांना व्यापून अंतर्मय होते. विज्ञानवादी शास्त्रज्ञांनी ही सारी वस्तुमात्राची हालचाल, निर्मिती, नाश, स्थिती याचा अभ्यास करून त्याचे निश्चितीकरण केले आहे. फक्त त्यांच्या हाती गवसत नाही तो परमेश्वर. त्या शास्त्रज्ञांच्या अंतर्बाह्य सुद्धा तोच आहे. तो सापडणार नाही, तो अनुभवायचा आहे, तोही काहीसा. असो, हाच साऱ्या वरील ओळींचा विज्ञानवादी अर्थ कळवून घेतला नाही तर अनर्थ कळवून घ्यायचाच नसेल तर सगळंच व्यर्थ. एकूण या हलत्या जगामध्ये सर्वत्र ईश्वराचे वास्तव्य असून ईश्वराने दिलेले समाधानाने उपभोगावे. दुसऱ्याच्या धनाचा लोभ नको. या रुचेत एकच खटकते ते हे की पहिली ओळ व दुसरी ओळ यामध्ये काय संबंध आहे. एकात महान तत्वज्ञान असून दुसरी ओळ केवळ पूर्ण संबंध नसलेले नीतितत्व आहे. त्यापेक्षा पहिल्या ओळीचे दुसरीच स्पष्टीकरण हवे होते. उदाहरण हवे होते की असे झाले. तत्वज्ञान सांगताना श्रोते नेहमीसारखे कंटाळल्यामुळे नुसते साधे नीती तत्व सांगून वेळ मारून नेली. हे महर्षी वैशंपायन वा याज्ञवल्कच जाणोत. पण निश्चितपणे असे वाटते कारण कळत नाही. पण पैठणीला साध्या कापडाचा तुकडा जोडला किंवा लहान मुले हिरव्या पिवळ्या रंगाचा तुकडा जोडतात, हेतू नसतो. तसे ही ऋचा 2 भागात 2 गोष्टी सांगून जाते. एक तत्वज्ञान महान आशय असलेले, दुसरे साधे नीतितत्व. असे कसे वाटते ते तुम्हा वाचकांवरच सोपवतो. धन्यवाद. ओम शांती शांती शांती.